सुनंदन लेले लिखित समज गैरसमज या पुस्तकाचे प्रकाशन क्रिकेटपटू इरफान पठाण व ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते करण्यात आले। आपण जसं आता म्हणतो की ई प्रकाशन करणं, तर मी आता त्याचं ई प्रकाशन करतो आणि तुम्हाला पुस्तक दाखवतो। अनमोल प्रकाशनचे नरेंद्र नांदुरकर, शैलेश नांदुरकर उपस्थित होते। सुनंदन लेले उत्तम पत्रकार आहेत, तेवढेच उत्तम कुक देखील आहेत। माणसे जोडणे हा लेलेंचा स्वभाव आहे। पाकिस्तानातील क्रिकेटच्या सामन्यांचे वार्तांकन करण्यासाठी गेले असता त्यांनी तेथे एवढी माणसे जोडली की त्यावर एक पुस्तक लिहावे लागत आहे। अशा शब्दात क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी आपल्या जवळच्या मित्राचे कौतुक केले। वागळे म्हणाले, भारत व पाकिस्तान मधील नागरिकांमध्ये शत्रुत्व नाही, शत्रुत्व आहे ते दोन्ही देशातील सरकारमध्ये। दोन्ही देशातील सरकार राजकीय स्वार्थापोटी शत्रुत्वाचे वातावरण निर्माण करीत आहे। दोन्ही देशातील नागरिकांना, सैन्यांना युद्ध नको आहे, कारण युद्ध फक्त जखमा व दुःख देते। राजकारणाची गरज म्हणून युद्धाच्या विषयावर वाद घातले जातात। आमच्या मुशर्रफ आणि अटल बिहारी वाजपेयींनी पण घातले होते। त्यानंतर कारगिल घडले, हे लक्षात घ्या। लढणारी सैन्य असतात, प्रेम करणारी माणसं असतात, हे लक्षात घ्या। आणि खरं सांगायचं तर सैनिकांना सुद्धा युद्ध नको असतं। याचं कारण युद्ध फक्त मरण देतं, युद्ध फक्त जखमा देतं आणि युद्ध फक्त रक्त सांडतं, हे लक्षात घ्या। दोन्ही बाजूंच्या सैनिकांशी मी बोललेलो आहे अनेक वेळेला, निवृत्त सैनिकांशी बोललेलो आहे, आणि दोघंही सांगतात की खरं सांगायचं ना तर युद्ध आम्हालाही नको असतं, पण आमचे कुटुंबीय मागे असतात आणि ते म्हणतात आता हा परत येणार आहे की नाही। ही भावना लक्षात घ्या। युद्धामुळे केवळ भारत पाकिस्तानमध्ये नाही, युद्धामध्ये सगळ्या जगामध्ये फक्त दुःख निर्माण होतं, युद्धामुळे सुख निर्माण झालंय असं मला तरी कुठे दिसत नाही जगाच्या इतिहासामध्ये। त्यामुळे युद्ध टाळून जे प्रेम आपल्याला करायचंय ते सुनंदन या पुस्तकातून शिकवतोय। हे पुस्तक फक्त क्रिकेट विषयक नाही, हे महत्वाचं पुस्तक आहे। तो जे काही म्हणतोय त्याच्यामध्ये ते जाणून घ्या, कृपया त्याला देशद्रोही ठरवू नका, कारण कोणीतरी पाकिस्तानातली माणसं चांगली आहेत म्हणजे मला तर याची परवाच नाही। याचं कारण मी जेव्हा कधी पाकिस्तान, बांगलादेश इथल्या लोकांबरोबर चांगलं बोलतो, वागळे देशद्रोहीच आहे। माझं या लोकांना सांगणं आहे की देशभक्ती काय असते हे शिकण्यासाठी अजून तुम्हाला खूप काही करावं लागेल। देशभक्ती मुळात प्रेमातून निर्माण होते, लक्षात घ्या। देशभक्ती दुसऱ्या देशाचा द्वेष करून निर्माण होत नाही, लक्षात। तेव्हा ज्यांना फक्त देशभक्ती ही तिरंग्यामध्ये दिसते, ज्यांना फक्त देशभक्ती ही राष्ट्रगीतामध्ये दिसते, ज्यांना फक्त देशभक्ती आहे मेरे वतन के लोगो लागलं कीच दिसते, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, देशभक्ती ही माणसांची मनं जोडण्यात असते।